मुळात सुजित चव्हाण यांना मी वारंवार सांगत होतो की राजेश क्षीरसागर तुमचा माझ्या विरोधात फक्त बोलण्यासाठी वापर करून घेतात. त्यांना ते पटत नव्हतं. ज्या रामभाऊदादांनी शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढवली, ज्या रामभाऊदादांच्या दारामध्ये राजेश क्षीरसागर मला शहर प्रमुख करा म्हणून विनंती करायला जायची, 12-24 तास राजेश क्षीरसागर हे रामभाऊदादांच्या घरात जाऊन त्यांच्या पायाजवळ बसलेले असायचे की मला काय वाटेल ते करा पण शहर प्रमुख करा. रामभाऊदादांच्या पत्रावर राजेश क्षीरसागर शहर प्रमुख झाले आणि आज रामभाऊदादा हयात नसताना राजेश क्षीरसागरने त्यांच्याच पक्षातील जिल्हा प्रमुखाच्या मुलाचं तिकीट कापलं. अक्षरशः हा व्यक्ती केसानं गळा कापतोय त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मुद्दा नंबर 2, ज्या व्यक्तीला त्यांना तिकीट दिलं तो इंगोले परिवारातला सन 2008 साली खून करून फरारी झालेले आरोपींना जर तिकीट देणार असतील, मी जबाबदारीनं न्यूज चॅनलच्या बरोबर बोलतो, सत्ता शिवसेना भाजपची आहे, त्यांची गद्दार सेना आणि भाजपची. देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्यांच्या फायली ईडी अमुक तमुक कोणते गुन्हेगार असतील यांना धमकावून तुम्ही तुमचे पक्ष बळकट केले आणि राज्यात सत्ता स्थापन केली. ओपन चॅलेंजमध्ये मी बोलतो, ओपन चॅलेंज, सन 2008 मध्ये जो आरोपी होता त्यालाच राजेश क्षीरसागरनी तिकीट दिलेलं आहे. आणि अशी गुन्हेगार प्रवृत्तीची खुनी अशा लोकांना जर क्षीरसागर प्राधान्य देणार असतील तर यांच्या पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा पूर्णपणे बदललेला आहे. माझ्या या वक्तव्यावर त्यांचं ऑब्जेक्शन कदाचित असेल तर त्यांनी माझ्या या वक्तव्याची चौकशी लावावी. 2008 सालचं जगतापचं खून प्रकरण यांनी पुन्हा ओपन करावं. हा यांचा कॅन्डिडेट ह्यामध्ये आत गेलेला दिसेल. काल राजेश क्षीरसागरांनी ते डान्स करताना दिसून आलं, त्यावरती काय? कोल्हापूर शहरामध्ये कुठेही फिरला तर ह्या कोल्हापूर शहरातला एकही रस्ता सरळ नाही, कोणतंही ग्राउंड सरळ नाही. फक्त मलिदा खाण्याचं काम जे करत आहेत ते राजेश क्षीरसागर करत आहेत. यांना लाज वाटली पाहिजे पालकमंत्र्यांना आणि क्षीरसागरांना. ज्या पद्धतीनं तुम्ही डान्स करतात त्याच पद्धतीनं जनतेला रस्त्यातून डान्स करत जावं लागत होतं. निर्लज्जपणाचा कळस की क्षीरसागरांनी हे नाचले, कोणताही विकास नाही, कोल्हापूर भकास करून टाकलं आणि यांना आता डान्स सुचला. याबद्दल त्यांचा कमेंट बॉक्स जर तुम्ही ओपन करून पाहिला तर जनता अक्षरशः थू यांच्यावर करत आहे. त्या पक्षाचा निर्णय असतो कुणाला उमेदवारी देणे, त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे का की तुम्ही त्यांच्या वतीनं बोलत आहात? ज्यांना मिळाले त्यांनी बोललं पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये उमेदवारी दिलेली आहे ते बोलतील नाही बोलतील याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. कोल्हापूर शहरातला एक जाणता नागरिक म्हणून मी आपल्याशी संवाद साधतोय. हे योग्य आहे का? कोल्हापूर शहराला आवडलं नाही. ज्याला तिकीट दिलं तुम्ही, एका खून करणाऱ्या व्यक्तीला जर तिकीट देत असाल तर निर्लज्जपणाचा कळस आहे. आणि सुजित चव्हाण बोलतील का नाही बोलतील मला माहिती नाही. सेनेवर अन्याय केला हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. असं करायला नको होतं. 7 जागा 11-12 जागा जर आम्हाला दिल्या असत्या तर आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीनं लढलो असतो. पण ज्या पद्धतीनं त्यांचं वागणं झालं त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्ष यातून पुढून तिसरी आघाडी काढली. याला जबाबदार काँग्रेस आहे, आमचा काहीच संबंध नाही. ही नाराजी निवडणूक 7च जागा किमान 12-13 जागा द्यायला हव्या होत्या. मी नाराज आहे म्हणून स्पष्ट सांगतो, मी नाराज आहे. पण ह्याचा अर्थ काँग्रेस बरोबर राहणार नाही असं होत नाही, त्यांच्याबरोबरच राहणार. एकदा महाविकास आघाडी झालेली आहे ना, पूर्णपणे काँग्रेसच्या जे कोण उमेदवार असतील त्यांच्याशी प्रामाणिकच राहणार.